रोटरी नॉर्थ राधाकिशन फोंब्रा मूकबधीर विद्यालयात दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या न्यायालयीन सेवांबाबतची माहिती आणि प्रबोधनात्मक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। रोटरी नॉर्थ राधाकिशन फोंब्रा मूकबधीर विद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाबाबत दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या न्यायालयीन सेवांबाबतची माहिती आणि जागृतीबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा मुख्य दिवाणी न्यायाधीश मल्हार शिंदे यांनी मार्गदर्शन केलं। प्रारंभी उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी केलं। रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचे अध्यक्ष संतोष सपकाळ आणि शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी मान्यवरांना स्मृतिचिन्ह आणि शाल देऊन गौरवलं। मुख्य अधीक्षक ॲडव्होकेट स्नेहल राऊत यांनी विधी प्राधिकरणाबाबत प्रास्ताविक केलं, तर ॲडव्होकेट MD सोलनकर यांनी दिव्यांगांसाठी असणाऱ्या कायद्यातील तरतुदींची तसंच या विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सेवेची सविस्तर माहिती दिली। यावेळी बोलताना प्राधिकरणाचे सचिव मल्हार शिंदे म्हणाले की दिव्यांगांवर होणारे अन्याय, स्वतःचा गुन्हा दिव्यांगांवर ढकलण्याची समाजवृत्ती आणि वारसा हक्काबाबत होणारी फसगत अशा आणि आवश्यक असणाऱ्या न्यायालयीन सेवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत पुरवण्यात येतात। या कार्यक्रमाला संबंधित विभागाचे SS झुरळे, माळवतकर, शाळेचे सचिव सुनील दावडा, राजगोपाल झंवर, मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे, बळीराम पावडे, संजय चौगुले, रेणुका पसपुले, संध्या चंदनशिवे, विजया पिताळकर, योगिता बोधले, अश्विनी ढोणे, नागनाथ बसाटे, दिनेश ताटे, सोमनाथ ठाकर, सकलेन बडेखान, आनंद पारेकर, विठ्ठल सातपुते, चिदानंद बेनुरे, गंगाधर मधभावी, साहेब गौडा पाटील, अजित पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार, शबाना शेख आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सुनील दावडा यांनी केलं।